नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वठारतर्फ वडगाव येथे बौद्ध समाजाची जागा हडपण्याचा प्रयत्न, सरपंच ग्रामसेवकांवर संगनमताचा आरोप, राजहंस भुजिंगे. ग्रामपंचायत वठारतर्फ वडगाव येथील मिळकत क्रमांक 1238 येथील बुद्ध विहाराचा आराखडा तयार असून बांधकामास सुरुवात करण्यासंदर्भात बौद्ध समाजाच्या वतीनं ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आलं. परिणामी सदर जागेवरती बांधकाम करण्यास ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व ग्रामसेवक आडफाटा आणत असल्याचं मत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले. परिणामी सदर जागेवरती असणाऱ्या नागरिकांची माहिती न देता सदर जागा टोप संभापूर येथील एका उद्योगपतीच्या घशात घालत असल्याची चर्चा यावेळी ग्रामस्थातून होत होती. परिणामी सदर जागा बौद्ध समाजाची असून ती गावाच्या विकासासाठी बौद्ध समाजाला हस्तांतरित करण्यात यावी. परिणामी टोप संभापूर येथील एक उद्योगपती सदर जागा आपल्या ताकदीचा वापर करून सरपंच व ग्रामसेवकांना विश्वासात घेऊन सदर जागा लुबाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजहंस भुजिंगे यांनी बोलताना व्यक्त करण्यात आलं. परिणामी सदर प्रकारामुळे वाठार येथील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबतीत तात्काळ ग्रामसभेचं आयोजन करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, ग्रामपंचायत उपसरपंच अश्विनी कुंभार, सदस्य महेश शिर्के, रेश्मा शिंदे, महेश कुंभार, राहुल पवार, रुक्साना नदाब, सुशीला चौगले, नाजुका भुजिंगे, तेजस्विनी वाठारकर, सुरेश कांबळे, संजय भाटे, अजित भाटे, किशोर कांबळे, राजहंस भुजिंगे, राजरत्न कांबळे, सोनल कांबळे, सुशील जीवस्कर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंढे. नमस्कार. आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत वठारतर्फ वडगाव बांधवांनो, या ठिकाणी सांगताना अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अतिशय वाईट वाटतंय. आमच्या गावचे सरपंच श्री सचिन आप्पासो कांबळे आणि ग्रामविकास अधिकारी दशरथ शिंदे यांनी या ठिकाणी बौद्ध समाजाची बुद्धविहाराची जागा आहे गट नंबर 264 म्हणून आणि त्याचा मिळकत नंबर आहे 1238. ग्रामपंचायतीच्या दप्तराला बौद्ध समाज म्हणून नोंद असताना सुद्धा ही जागा या ठिकाणी बुद्धविहाराची जागा एका संभापूरच्या माणसाच्या घशात घालण्याचा प्रयत्न लावलेला आहे. 30 लाख रुपये ग्रामपंचायतीकडे अवेलेबल असताना सुद्धा बुद्धविहाराच्या कामाला सुरुवात करत नाहीत. हा बौद्ध समाजावर अत्यंत मोठ्या प्रकारचा अन्याय आहे. त्याचबरोबर गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनीच मिळून गावातल्या उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी बाजूला टाकून अविश्वास म्हणजे कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू केलेला आहे. 2 महिने राहिलेले आहेत. लोकनियुक्त सरपंच पदाची इलेक्शन पुढे येणार आहे. त्याच्या अगोदर गावातले लाखो करोडो रुपयांची कामं करून कमिशन मिळवण्याचं कामं नुसती मार्गी लावायची आणि कमिशन खायचं असा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्या संदर्भाने गावामध्ये आज आंदोलन आणि मोठ्या प्रमाणावर गावांनी संवाद चर्चा आयोजित केलेली होती. त्याच्यामध्ये हा सगळा विषय झालेला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनं बोगस आणि खोटी कागदपत्र सिटी सर्वेला पुरवून संभापूरच्या माणसाच्या घशामध्ये बुद्धविहाराची जमीन घालण्याचा हा सगळा डाव आहे. पंचायत कार्यालयाचा निषेध करण्यासाठी आलेलो आहे. ज्या पद्धतीनं मगाशी सांगितलं की बुद्धविहाराची जागा दुसऱ्याच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच पद्धतीनं आमच्या मातंग समाजाची खाजगी प्रॉपर्टी असणारी जागा ग्रामपंचायतीनं परस्पर स्वतःच्या नावावर लावून घेतलेली आहे आणि कमिशन खायासाठी गडबडीने तिथं अंगणवाडीचं काम चालू केलेलं आहे. असला अन्याय, मातंग समाजावरचा अन्याय सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही. गरज पडल्यास ग्रामपंचायतीला टाळ ठोकण्याचं आंदोलन इथून पुढच्या काळात आम्ही करणार आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.